हो हो, काय शॉट बनवलाय. बॉल चाललाय सीमारेषे बाहेर. षटकार. रॉयल्स 11 संघाचे कर्णधार रवींद्र लंगोटे ओपनर्स पासून खेळतायत आणि वन साइड खेळतायत. आपल्या संघाची पूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर एका साईडला धरून ठेवलेली आहेत. एक साईडला विकेटचं पतन होत आहे तर दुसऱ्या साईडला ते खंबीरपणे उभे त्या ठिकाणी आपल्या संघाला सावरायला भक्कमपणे. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ कमबॅक. बीट केले बॉलरने फलंदाजला पूर्णपणे. सुंदर असा कमबॅक करताना धावसंख्या पोहोचली ती 39 रन 6 गडी बाद. ओहो, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना या ठिकाणी सुमित गवळी. 5 बॉल झालेले 5 ओव्हरचे, मात्र 7च रन दिले या ओव्हरमध्ये त्यांनी. हो, काय बॉल आहे. दोन्ही प्लेअर बॉलच्या मागे. ओ, सुंदर असा जेल. मोठा मासा जाळ्यात अडकवला या ठिकाणी रवींद्र लंगोटेच्या स्वरूपात. आणि मॅन शांताराम उदिकर, काय परफॉर्मन्स आहे त्यांचा. सुंदर असा जेल घेतलेला त्यांनी या ठिकाणी. नंदू अप्पा नागापुरे नेक्स्ट बॅट्समन या ठिकाणी. शेवटची ओव्हर, रन झाले 39 रन 7 गडी बाद. 5 ओव्हर सामन्याची शेवटची ओव्हर येते या ठिकाणी. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत ते शांताराम उदिकर. करना हो हो, 1 बाउन्स चौकार. सुंदर असा फटका मारला या ठिकाणी धीरजने आणि बॉल गेला आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि या चौकारच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावते आणि ती जाते 43 रन 7 गडी बाद. शेवटची ओव्हर मोठी बनवण्याचा प्रयत्न करताना या ठिकाणी धीरज जितके रन लुटता येईल तितके रन लुटण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय तो धीरज. हो हो, अचूक टप्प्यावर बॉल टाकलाय आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. हो, काय फिल्डिंग आहे, काय फिल्डिंग करते ती शाहू महाराज तालीम. सुंदर असं क्षेत्ररक्षण. ऑन द स्ट्राईक नंदू अप्पा गवळी. ओ, काय शॉट मारलाय. डिसमिसल. ओ, रन आउट. आउट. अचूक टप्प्यावर थ्रो. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आपल्याला. एकही बॉल सोडलेला नाहीये. सर्वच रनआउट करतायत. सर्वच फिल्डर जोश मध्ये या ठिकाणी. टीमचे ऑनरच जोश मध्ये. माधव अप्पा तर प्लेयर सुद्धा जोश मध्ये असतील. नेक्स्ट बॅट्समन नंदू काळागोवी. चांगला असा शॉट मारलेला आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण. ओ, सुंदर असं क्षेत्ररक्षण शाहू महाराज तालीमच्या संघाकडनं. हा सामना बघायचा म्हटलं तर पूर्णच्या पूर्ण 11 प्लेयर आपलं 100% योगदान देत आहे संघासाठी. बॉलिंग असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, सर्व गोष्टी एकदम पूर्ण योगदान 100%. शेवटचा बॉल राहिला या ठिकाणी सामन्याचा आणि धाव संख्या आहे ती 46 रन 8 गडी बाद. बघू आता या बॉलमध्ये
नंदू अप्पा काय हो टोलवला आहे गॅप मध्ये बॉल आणि बॉल जातो आहे तो सीमारेषे पार चौकार 50 रन पूर्ण केलेले या ठिकाणी रॉयल्स 11 संघाने आणि शाहू महाराज संघाने सामना जिंकायचा असेल तर 51 रनांची आवश्यकता या ठिकाणी लगेच दोन्ही संघाने मैदानात जायचं आहे रॉयल्स 11 क्षेत्ररक्षणासाठी शाहू महाराज तालीम संघाने फलंदाजीसाठी यापुढील सामना क्रियांश कॅपिटल्स वर्सेस अप्पाश्री 11 वर्सेस क्रियांश कॅपिटल्स दोन्ही संघ जे खेळणारे त्यांनी आपले पहिले दोन्ही सामने हारलेले आहेत दोन्ही संघांना या ठिकाणी आता चान्स आहे एक सामना जिंकायचा दोघांपैकी एकाचं नशीब उजळेल या सामन्यात दोघांपैकी एक संघ हा सामना जिंकून पुढच्या पायद्यांवर जायला चान्स मिळणार आहे प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे लक्षात असू द्या कारण की आपल्याला टॉप 4 भेटणार आहेत रॉयल्स 11 संघ मैदानात जायचं लगेच फिल्डिंगसाठी थोडं सहकार्य करा वेळ कमी आपल्याकडे अंपायर्स आवाज द्या थोडं बॉल आहे का हो शाहू महाराज तालीम आपल्या दोघी पैलवान पाठवायचे तालमीत आखाड्यामध्ये शाहू महाराज तालीम नाव आहे शाहू महाराज तालीम पण एक पण पैलवान नाही तुमच्या संघामध्ये शाहू महाराज आप्पा हा एक पैलवान आहे आप्पा उदीकर वस्तात आपले पठ्य पाठवायचे मैदानात तलवारींना धार मारून ठेवा गदे फिरवा फक्त तुमचे रन कमी आता सचिन गवळी 50 किलो वजनी गटातले हिंद केसरी पैलवान त्यांच्या सोबत शुभम गवळी बलाढ्य ओपन गटातली पैलवान दोन्ही जण जात आहेत ते सामना खेळायला पैलवान डाव दाखवा चला लवकर स्ट्रायकर सचिन गवळी नॉन स्ट्रायकर शुभम गवळी आणि रॉयल्स 11 संघाकडून पहिली ओव्हर घेऊन येत आहेत ते राजू लंगोटे 36 बॉल 51 रन सोपं असं समीकरण पण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत दोन्ही संघांकडे अनुभव आहे दोन्ही संघ एक सामना जिंकलेले आहेत शाहू महाराज तालीमचे दोघी फलंदाज सलामीवीर हे अफलातून सचिन गवळी आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे पूर्ण धुळे जिल्ह्यात तसेच त्यांच्या समोर आहे राजू लंगोटे यांनी सगळ्याच टीम मध्ये खेळून त्यांचं नेतृत्व दाखवलंय जिथे गरज पडते तिथे राजू लंगोटे हजर असतात आपलं योगदान द्यायला आणि आता त्यांच्या संघाचा सामना आहे ते आपलं कशा प्रकारे मॅजिक करून आपल्या संघाला विजय मिळवून देतात ते आपल्याला बघायला मिळणार आहे राजू लंगोटे अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहे त्यांची सुरुवात झालेली आहे धुळे 11 संघाकडून त्यांना खूप काही शिकायला भेटलेलं आहे आणि तीच शिकवण ते आता पुढे घेऊन चालताय आणि आपलं नाव लौकिक करतायत सगळीकडे त्यांचा सामना करतील धुळे 11 संघाचे सचिन गवळी आयकॉन प्लेयर ओहो काय तो बॉल बीट केलाय पूर्णपणे सचिन गवळी याला इकडे बॅट्समन आणि बॉलर दोन्ही तू मेमे वाले आहे दोन्ही एका सारखे एक आहे आणि दोघांमध्ये आज सामना आहे बघूया आता दोघांमध्ये कोण बाजी मारता येते
पहिलाच बॉल चौकार, 1 बाउन्स. व्हॉट अ शॉट मॅन. अतिशय सुंदर असा चौकार या ठिकाणी सचिन गवळीद्वारे. सचिन गवळी याने जर 3 बॉलात 3 षटकार मारले तर योगेश गवळी यांच्याकडून रोख 501 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. पुढील बक्षीस येत आहे आपले राजू लंगोटे यांच्यासाठी. त्यांनी जर सचिन गवळी याला आउट केलं तर बंटी बिडकर यांच्याकडनं 501 रुपये. फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना या ठिकाणी राजेंद्र लंगोटे त्यांचा सामना करतील. नॉन स्ट्रायकर यांचे बॅट्समन आता स्ट्राईकला आलेले शुभम गवळी. काय बॉल टाकलाय, पूर्णपणे बीट केलं या ठिकाणी शुभम गवळी यांना राज लंगोटे यांनी. ओहो, स्टेप आउट करून मारलाय. नो चान्स, 1 बाउन्स. डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर षटकार. बॉल किती झाले? बॉल ओव्हर 5 बॉल झाले का? बॉल किती झाले? बॉल एक ओव्हर 11 रन. नेक्स्ट बॉलिंग रवींद्र लंगोटे, संघाचे कर्णधार, आपल्या संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन येताना या ठिकाणी पॉवर प्लेची शेवटची ओव्हर आहे. या ठिकाणी पुढील संघांनी टॉस साठी यायचं आहे. क्रियांश कॅपिटल्स आणि अप्पा वॉरियर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे दोघा टॉस साठी. फुल टॉस पूर्णपणे बीट झालाय तो सचिन. डॉट बॉलने सुरुवात करताना या ठिकाणी रवींद्र लंगोटे फलंदाजीमध्ये उत्कृष्ट असे त्यांनी चौकार षटकार मारले. आता गोलंदाजीमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स. पुन्हा एकदा फुल टॉस, पण आता त्याचा पुरेपूर फायदा घेतला आहे. बॉल चाललाय सीमारेषे पार, षटकार. फुल
फुलटॉसचा पूर्णपणे फायदा घेताना या ठिकाणी सचिन गवळी. षटकार नंतर धावसंख्या पोहोचली ती 17 रन. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. डॉट बॉल. फसला आहे तो बॉल आणि सोडला आहे झेल. खूप मोठं जीवदान या ठिकाणी. हो 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 हो, राजा लंगोटे त्यांच्याकडून हा जेल सुटलेला आहे. अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून हा जेल सुटेल असं. आणि मोठं खूप मोठं जीवनदान या ठिकाणी त्यांनी दिलं आहे सचिन गवळी याला, जो की आज सामना वन साईड फिरवू शकतो. त्याला हे जीवनदान भेटणं म्हणजे खूप मोठी चुकी या ठिकाणी झाली आहे. हो हो, स्टेप आउट केलेला आहे आणि बॉल चालला आहे सीमारेषे पार. षटकार. काय ते शॉर्ट सिलेक्शन या ठिकाणी. दोन्ही ओपनर बॅट्समन धडाकेदाज फलंदाज. ओ हो, पैलवान. काय ती बॅटिंग. 2 बॉल 2 षटकार. खूप मोठी ओव्हर या ठिकाणी घेतलेली आहे. 30 रन 2 ओव्हर 30 रन या ठिकाणी. तब्बल 19 रन घेतले या ओव्हर मध्ये. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना या ठिकाणी संघाचे वस्ताद या ठिकाणी आनंद लुटताना. 30 रन 2 ओव्हर. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन संपलेलं आहे या ठिकाणी. आता 5 प्लेयर हे सर्कलच्या बाहेर थांबू शकतात. 24 बॉल 21 रन असं समीकरण या ठिकाणी येऊन पोहोचलं आहे. बॉल जास्त आणि रन कमी. टॉस साठी यायचंय. टॉस साठी आप्पाश्रीचे कर्णधार आणि क्रियांश कॅपिटल्सचे कर्णधार. टॉस साठी या थोडं लवकर. हो 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 हो, खूप चान्स. आज लक सचिन सोबत आहे. हा सुद्धा झेल पण डोक्यावरून गेला. हाईट जास्त असल्यामुळे बॉलची कडा लागली होती बॅटला. बाईसच्या स्वरूपात रन या ठिकाणी. टॉस साठी यायचं आहे क्रियांश कॅपिटल्सचे ऑनर आणि आप्पाश्रीचे ऑनर. क्रियांश कॅपिटलचे ऑनर या ठिकाणी आलेले आहे. केव्हापासून टॉस साठी. आप्पाश्रीचे ऑनर यांना विनंती आहे की 2 वेळा पुकारा झाला, अजून आपण आलो नाहीत. खूप असा चांगला प्रयत्न. 2 रन घेण्यात यशस्वी या ठिकाणी ठरलेले आहेत. नॉट आउट.
1 रन 22च्या स्वरूपात या ठिकाणी. क्रियांश कॅपिटल्स यांनी नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि आप्पाशी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं या ठिकाणी. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. डॉट बॉल. यानंतर लगेच पुढील सामना होणार आहे आप्पाश्री वॉरियर्स वर्सेस क्रियांश कॅपिटल्स. क्रियान कॅपिटल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आहे आणि आप्पाश्री संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं या ठिकाणी. ओहो, काय बॉल. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना राजू लंगोटे खूप चांगली ओव्हर केली या ठिकाणी. 35 रन्स 3 ओव्हर, मात्र 3 रन दिले या ओव्हरमध्ये. राजू लंगोटे सुंदर असा कमबॅक. वन साइड चांगली बॉलिंग करताना, पण दुसरीकडून त्यांना पाहिजे तसा सोबती कोणी भेटत नाही जो रन वाचवू शकेल. अठरा बॉल 16 रन. 18 बॉलात 16 रन आवश्यकता या ठिकाणी शाहू महाराज तालीमला सामना जिंकण्यासाठी. संघाची 4थी ओव्हर घेऊन येताना नंदू अप्पा गवळी. अठरा बॉल 16 रन या ठिकाणी राहिलेले आहेत. फुलटॉस बॉल. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जीवनदान भेटलं. त्या जीवनदानचं पूर्ण सोनं या ठिकाणी केलेलं आहे सचिन गवळी याने. षटकार षटकार षटकार. खूप महागात पडलेलं जीवनदान या ठिकाणी. रॉयल्स संघाला 10 रन राहिले या ठिकाणी. 17 बॉल मध्ये सामना जिंकायचा. ओ धुळे 11 गवळी समाज आयोजित GS-Field 4 या ठिकाणी आपण बघतो आहोत. यूट्यूबच्या माध्यमातून हे सामने आपल्याला लाईव्ह बघतायत. वॉट अ बॉल. सुंदर असा कम बॅक टू बॅक 2 बॉल डॉट केले या ठिकाणी नंदू अप्पा यांनी. धुळे संघ आयोजित GS-Field 4 प्रथम पारितोषिक श्रीराम खंदरकर 21,000 रुपये, तसेच गणेश अप्पा गोडळकर द्वितीय बक्षीस 15,000 रुपये. विकेट. कॅच आउट झालेला या ठिकाणी सचिन गवळी. सुंदर अशी बॉलिंग नंदू अप्पा यांनी पहिल्याच बॉलला षटकार मारल्यानंतर शेवटच्या 3 बॉलमध्ये सुंदर असा कमबॅक केला आहे. यानंतर जात आहेत ते समाधान नागापुरे. सामना बघा मित्रांनो कसा चालू आहे. समोर वडील तर या साईडला मुलगा. दोन्ही वडील आणि मुलगा एकमेकांचा सामना करताना बघायला मिळतोय. क्रिकेट असा संघ आहे, यात सर्व गोष्टी चालतात. बघू आता दोघांपैकी कोण बाजी मारतं. वडील एका साईडला आणि दुसऱ्या साईडला सहसहता रक्त मुलगा समाधान नागापुरे. रिस्पेक्ट केलाय त्यांनी वडिलांचा आणि जो बॉल शॉट चौकार मारू शकणार त्याला फक्त 1 रन दिलेला आहे. वा 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 वा, काय खेळ. ओ हो हो, वाय बॉल चाललाय सीमारेषे पार. षटकार.
यानंतरचा सामना शेवटचा सामना आहे 6 ओव्हरचा, तर लगेच सुरू करायचा आहे. क्रियांश संघाने लगेच तयार राहायचं आहे फलंदाजीसाठी जायला, कारण की वेळ कमी आहे. तुम्हाला नंतर फलंदाजी करायची आहे तर अंधार होईल, तुम्हाला बॉल दिसणार नाही. त्यामुळे विनंती आहे की तुम्ही लगेच मैदानात जायचं आहे. या ठिकाणी क्रियांश संघ तयार राहायचंय, तुम्ही गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी जायचंय तुम्हाला. धीरज उन्हाळे संघासाठी आपली 5वी ओव्हर घेऊन येताना फक्त 3 रन, एक मोठ्या शॉटची आवश्यकता या ठिकाणी सामना संपवायला, आणि सामना संपलेला आहे. षटकार. मॅच झालेली या ठिकाणी आणि मॅच जिंकली ती शाहू महाराज तालमीचे पट्टे. स्कोरिंग साठी मोबाईल द्यायचा आयोजकांनी, स्कोरिंग साठी इकडे मोबाईल द्यायचा आहे. शुभम गवळी स्कोरिंग साठी